नमस्कार प्रेक्षक हो, मी तुषार नाईक नवरे आणि आपल्या सर्वांचं मी आपल्या दस्तावेज या मीडिया चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती येऊ घातलेली आहे आणि आपल्या भारतवासियांसाठी बाबासाहेबांनी संविधानातून खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. आणि आज आपल्या चॅनलमध्ये याच संविधानाचा देशभरामध्ये जागर करणारा, भारत सरकारचा संकल्प रथ अडवून त्यांना जाब विचारणारा आणि त्याचे ठिणगी कोल्हापुरातील सोन्याची शिरोली या गावात पडते आणि पुढे जाऊन महाराष्ट्रासहित देशभरामध्ये त्या संकल्प रथाला विरोध होऊ लागतो. आणि तो विरोध करणारा, संविधानाचा जागर करणारा एक तडफदार युवा नेतृत्व आज आपल्यासोबत आपल्या चॅनलमध्ये आलेला आहे. तर मी दस्तावेज मीडिया चॅनल तर्फे राजवैभव शोभा रामचंद्र यांचं आपल्या मीडिया चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तर राजवैभव, तू बाबासाहेब आंबेडकरांच्या या 133व्या जयंतीबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितोस? सगळ्यात पहिल्यांदा तुषार, तुला, दस्तावेज चॅनल पाहणाऱ्या सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना आणि समस्त भारतीयांना, देशातील आणि जगातील सगळ्यांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या मनपूर्वक अशा सदिच्छा देतो. या सदिच्छा देत असतानाच ही 133वी जयंती कृतिशील रीतीनं व्हावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो. आता कृतिशील म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणत असू, ज्ञानाचं प्रतीक म्हणत असू, तर बाबासाहेबांची जयंती किमान एक पान त्यांच्याबद्दल वाचून, त्यांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या किमान एक पानाची गोष्ट वाचून ती कृतीत कशी आणता येईल या पद्धतीनं आपण ही जयंती साजरी करावी अशा मी सदिच्छा सगळ्याच आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. राजवैभव, आज आपण संवाद साधतोयच, तर मला हा प्रश्न तुला विचारायचा वाटतोय की भारतीय संविधान हे सगळ्यांना ज्ञात आहे, ज्ञात म्हणजे सगळ्यांना माहित आहे, मग संवादाची गरज का भासते? संविधान सगळ्यांना माहिती आहे किंवा हे जरा थोडं धाडसाचं वाक्य ठरेल, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना आणि अगदी देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जात असताना मला असं दिसून येतंय की संविधान हा शब्द पोहोचलाय, त्याच्याबद्दलच्या भूमिका, त्याच्याबद्दलची मूल्यव्यवस्था याबद्दल लोकांच्या मध्ये समज तयार झालाय का याबद्दल शंका वाटते. म्हणजे अगदीच बघा, मी तुलाच विचारेन की तुझा जन्म कुठल्या देशात झाला? भारत. खातोस कुठं? भारतात. तू खातोस कुठल्या देशाचं? भारत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारत असे येतील, पण हा भारत देश ज्या पुस्तकावर चालतो ते भारताचं संविधान नावाचं पुस्तक तू तुझ्या हातात घेऊन पाहिलंस का? हो. आता तू पटकन म्हटलास की हो मी पाहिलंय. आता तुझ्याच वयातले कित्येक लोकांना तू प्रश्न विचार हा की तुम्ही फक्त भारताचं संविधान नावाचं पुस्तक हातात घेऊन पाहिलंय का? त्या सगळ्या मित्रांची, तुझ्या जवळपास 90% मित्रांची उत्तर अशी येतील की हो आम्ही पाहिलेलं नाहीये. म्हणजे आम्ही ज्या देशात जन्माला आलो, ज्या देशात राहतोय, ज्या देशात खातोय, ज्या देशाचं खातोय, तो देश ज्या पुस्तकावर चालतोय ते संविधान हातात घेऊन पाहिलेलं नाही. मी वाचलं असं विचारलंच नाहीये. अजून वाचायचं तर लांबची गोष्ट, हातात सुद्धा लोकांनी घेतलेलं नाहीये. त्या संविधानाच्या पुस्तकाकडे तर बाजूला ठेवतो, पण रोज आपण शाळेमध्ये संविधानाची प्रास्ताविका बघितल्या. संविधानाच्या पहिल्या पानावरती आहे, सगळ्याच पुस्तक संविधानाच्या पानावर आहे, तसंच पुस्तकांच्या सगळ्या पानावर आहे. म्हणजे अगदीच मराठीचं पुस्तक होतं त्यावेळेला मराठीत होती, हिंदीचं पुस्तक होतं त्यावेळेला हिंदीत होतं, इंग्रजीचं पुस्तक असेल त्यावेळेला इंग्रजीमध्ये, आणि गणिताचं असेल त्यावेळेला मराठीतच. ती गणितात नव्हती. तर मी तोच प्रश्न जो इतर ठिकाणी विचारतोय, ती प्रास्ताविका आम्हीपासून सुरू होते, स्वतः प्रत अर्पण करीत आहोत इथपर्यंत आहे, ती एकूण किती वाक्यांची आहे? ज्यावेळेला मी
हातात प्रास्ताविका देऊन लोकांना विचारतो की हे किती वाक्यांचं आहे, त्यावेळेला लोक 1 2 3 4 करत म्हणतात की 17 वाक्यांचे आहे. मी परत म्हणतो, वाक्य कशाला म्हणतात? की म्हणतात की जर पूर्णविराम असतो जिथं, त्याच्या आधीचं जेवढं काय आहे त्याला वाक्य म्हणतात. अच्छा. मग परत त्यामधले पूर्णविराम मोजायला लावतो, त्यात एकच पूर्णविराम आहे, म्हणजे वाक्य किती आहेत? एकच. आता हे एकच वाक्य आहे हे कधी समजतंय? ज्या वेळेला आम्ही हा संवाद सुरू करतोय त्यावेळेला कळतंय संविधानाबद्दलची ही उदासीनता आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. ती अशी आहे की हे खूप किचकट असतं, हे अवघड असतं. हे कुणाच्या वापरण्याची गोष्ट आहे? तर पोलिसांच्या, वकिलांच्या, किंवा नावापुढं डॉक्टरेट लावायचं आहे म्हणून प्राध्यापक जे अभ्यास करतात त्यांच्या. आणि याच्या पलीकडं हे जयभीमवाल्यांचं काहीतरी असतं. असा संविधानाबद्दलचा जो काही समज आहे, आणि त्यातून संविधान समजून घेण्याची भूमिका खूप कमी प्रमाणात दिसते. म्हणून आम्हाला असं वाटतं की संविधान लोकांना सोप्या भाषेत समजून सांगायला पाहिजे, ती सांगण्याची प्रक्रिया घडवून आणायला पाहिजे, आणि लोकांच्या सोबत संविधानाबद्दल बोलायला पाहिजे. म्हणजे काय तर लोकांच्या डोक्यात संविधानाबद्दल बरंचसं काहीतरी आहे. मग ते समर्थनातलं असेल, विरोधातलं असेल, संविधानाबद्दलचे आक्षेप असतील, किंवा व्यक्तींच्या बाबतची मतं असतील, काही ना काहीतरी आहे. आम्हाला असं वाटतं की ते काही ना काहीतरी लोकांच्या डोक्यात आहे. ते समजून घेणं, त्याला अधिक पुढे घेऊन जाणं, जे बरोबर असेल तर त्याला अधिक पुढे घेऊन जाणं, ते गैरसमजातनं तयार झाला असेल तर त्या लोकांच्या डोक्यातला तो गैरसमज बाजूला करणं ही आपली संविधान संवादक म्हणून आम्ही आमची जबाबदारी स्वीकारतो. आणि राजवैभव, हे खूप छान एक्सप्लेन केलंस तू. पण आता मला हा प्रश्न विचारायचा आहे तुला की संविधान सोप्या भाषेमध्ये लोकांना समजवलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. मग ही जी चळवळ तुम्ही चालवताय, यातल्या सोप्या भाषेत त्याची फोड काय असेल नेमकी? संविधान संवाद समिती नावाचं संघटन आम्ही चालवतो. ज्या संघटनेचा कार्याध्यक्ष आहेत सुनील स्वामी, जे शिक्षक आहेत, गणिताचे शिक्षक आहेत, एका शाळेवर मुख्याध्यापक आहेत. सोबतच त्याचं सचिव म्हणून मी काम करतोय, आणि अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून सुभाष वारे सर त्याचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट असीम सोरोदे आहेत. आणि ही सगळी टीम, सोबतच रेश्मा, संजय रेंदाळकर, कृष्णा स्वाती, हर्षल जाधव, ही कार्यकारिणीची टीम, आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये असणारे आमचे संवादक, हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं संविधानावर काम करत आहेत. त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण आम्ही स्वीकारलं असं की एकदाही संविधानावर बोलत असताना भाषण करायचं नाही. गेल्या 75 वर्षात संविधानाबद्दल लोकांच्या पर्यंत आशय पोचला का, संविधानाचा मूल्याशय? तर याचं उत्तर नाही आहे की नाही पोचला. कारण काय? कारण सन्मान्य वगळता, मोजकी लोक वगळता, या संविधानाबद्दल अनेक लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या लोकांनी भाषा वापरली ही पुस्तकांची. आणि मग पुस्तकांच्या भाषेमध्ये आम्हाला असं वाटायला लागलं की अरे ते संविधान किचकटच असतं. म्हणजे बघ, शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आईला जर संविधान सांगायला गेलो आणि तिला म्हटलं की संविधानामध्ये आर्टिकल 15 असतं, 14 असतं, 395 कलम आहेत, ही घटना दुरुस्ती काहीतरी असते, असं सगळं सांगायला गेलो तर ती भांगलेत असलेला वेळा घेऊनच मागं लागेल, काय सांगायला लागलायस म्हणून. तिला मला संविधान सांगायचं असेल तर मला सांगावं लागेल, सुंदर माझं जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुकात गाऊया संविधान. म्हणजे बघ, ज्या वेळेला मी या भाषेमध्ये संविधान तिला सांगायला जाईल त्यावेळेला ती ऐकायला तयार राहील, माझ्यासोबत गायला लागेल, आणि मला तिच्यासोबत बोलत असताना या संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि तुझ्या हक्काचं काय आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने सांगता येईल. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळ आहे आणि त्या लहान बाळाला मी संविधान सांगायला गेलो, तू सांगायला गेलास, थांबल का जवळ? त्याला कळालं तर हा, म्हणजे बघ, त्याला म्हटलं आर्टिकल 14 असते, 15 असते, घटना दुरुस्ती असते, ते थांबणार पण नाही जवळ. त्याला मला त्याच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. जे आमच्या संवादकांनी बडबड गीतं तयार केलेत त्यातलं एक बडबड गीत, ते ऐकलं पण असेल तुम्ही, पण पुन्हा तुझ्यासोबत बोलताना मी ते रिपीट करतोय. अबडक तबडक घोडोबा, घोड्या बसलाय लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण? संविधान आणखी कोण? म्हणजे त्याला
संविधान नावाची गोष्ट, आर्टिकल नावाची गोष्ट, ही घटना दुरुस्ती काय असते, त्या संविधानातनं काय काय तयार झालेलं आहे हे कळेल त्यावेळेला कळेल. आज त्याच्यापर्यंत त्याच्या डोक्यात पोचलं पाहिजे, त्याच्या कानात पोचलं पाहिजे की हा देश चालवण्याचं काम संविधान करतं. म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे प्रत्येकाच्या कलानं आपल्याला जायला पाहिजे. आज ह्या सोप्या भाषेबद्दल मला अधिक चांगल्या पद्धतीनं तुला सांगता येईल. ते म्हणजे असं की ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. देशभर संतांचा विचार, आणि तो संतांचा विचार संविधानात सुद्धा आहे. त्या संतांनी म्हणजे अगदीच आपण तुकोबारायांचा विचार करूयात. तुकोबारायांनी अभंग लिहिले, बरोबर. ते अभंग लिहिल्यानंतर इथल्या विषम व्यवस्थेवर प्रहार केले. इथल्या बऱ्याच धर्मांध गोष्टी ज्या होत्या त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला, आणि धर्मांध लोकांनी तुकोबारायांची गाथा घेतली आणि कुठं बुडवली? इंद्रायणीच्या डोहात बुडवली. आणि म्हणतात की ती इंद्रायणीतल्या डोहात बुडवलेली गाथा वर आली. मला सांग, पेपर काय लॅमिनेट केलेले होते का? नाही ना. गाथा वर आली म्हणजे नेमकं काय? तर तुकोबारायांच्या सोबत असणाऱ्या लोकांना गाथेतले अभंग पाठ झाले होते, आणि पाठ झालेले अभंग पुन्हा लिहून काढले गेले. त्याला म्हणूयात आपण की गाथा वरती आली. आता हा विचार करूयात, न शिकलेल्या लोकांना त्यावेळेला तुकोबारायांची गाथा पाठ कशी काय झाली, अभंग पाठ कसे काय झाले? याचं कारण असं होतं, तुकोबारायांची ती गाथा, ते अभंग सोप्या भाषेत होते, लोकांच्या भाषेमध्ये होते. आणि लोकांच्या भाषेमध्ये ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट बोलायला जातो ती लोकांना पटते, रुजते आणि अंमलबजावणीमध्ये पण येते. संविधानाच्या बाबतीतला आम्ही तो प्रयत्न करायला लागलोय की संविधान लोकांच्या भाषेमध्ये, म्हणजे आमच्या लोकांची भाषा कुठली आहे? तर इथं आपण संवादी पद्धतीनं एकमेकांच्या सोबत बोलतोय ती भाषा आहेच, पण त्यासोबतच ओव्या, भारूड, अभंग, कीर्तन, कव्वाली, बडबड गीतं लहान मुलांसाठी, गाणी, पोवाडा, अशा वेगवेगळ्या माध्यमातून संविधान आणायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेऊन सांगेन की भारतातला पहिला संविधानाचा पोवाडा लिहिण्याचं काम सुनील स्वामी नावाच्या आमच्या कार्याध्यक्षांनी, संविधान संवाद समितीच्या कार्याध्यक्षांनी केलेलं आहे. सोबतच संविधानाबद्दलचा ओव्या तयार करायचं, संविधानाच्या ओव्या तयार करण्याचं काम दत्ता घुटुगडे आणि शीतल यशोधरा नावाच्या आमच्या संवादकांनी केलेलं आहे. भारूड म्हणजे जे संतांचा विचार म्हणून आपण भारूड म्हणतोय, संत तुकोबारा, गाडगे बाबा, संत एकनाथ महाराज, हा भारूडाच्या माध्यमातून लोकांच्या सोबत मानवतेचा विचार सांगत होते. त्याचा प्रयत्न एक मी केला, आणि ते भारूड अगदी पहिल्यांदा 12 मिनिटाचं होतं. लोकांनी त्याच्यामध्ये आशय, लोकांच्या सोबत बोलताना त्याच्यामध्ये आशय वाढला. आता ते 1.5 तासापर्यंत जातो. एक 4 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी. हा, हे भारूड काय आहे बघा. आम्ही त्याची सुरुवात अशी करतो, पण भारूड गायला सोबतीला साथीदार लागतात रे. साथीदार नाही आणलेले, तू एकटा बसायचं. मला वाटतं की त्याच्या सोबतीला तू पण असावास. बर, देतो साथ. माझ्या या देशाला इंग्रजांनी छळलं, अन्याय अत्याचार करून सारं इत्त गिळलं, अन्याय अत्याचार करून सारं इत्त. आता मला सांग, इत्त गिळलं म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे त्या भारुडामध्ये गाडगे बाबा गाणं कमी म्हणायचे आणि लोकांच्या सोबत जास्त बोलायचे. आम्ही तोच गाडगे बाबांचा विचार, म्हणजे मला एका ठिकाणी फेसबुक मध्ये एक हॅशटॅग असा आला होता, संविधानाचा गाडगे बाबा. हा, कारण लोकांच्या सोबत तो गाडगे बाबा ज्या पद्धतीने बोलायला जात होते ती पद्धत आम्ही अवलंबायला पाहिजे. ते एवढं पटकन जमणारी गोष्ट नाहीये, सहजतेची गोष्ट नाहीये, पण आम्ही प्रयत्नात उतरलेलो, प्रयत्न करतोय. मी म्हटलं की इतकं गिळलं म्हणजे नेमकं काय केलं? मला सांग, शिवाजी महाराज कुणाचं? आमचं. मग आता शिवाजी आमचं म्हटल्यावर शिवाजीची तलवार कुणाची? आपलीच. मग आता आपली तलवार आहे कुठं? इंग्लंडमध्ये. बघा, शिवाजी आमचा, तलवार आमची हाय इंग्लंडमध्ये. या देशात कापूस पिकायचा इकडं, घेऊन जायची तिकडं, त्याची बनवायची कापड आणि इकायची इकडं. म्हणजे कापूस आम्ही पिकवणार आणि तोच बनवायला तिकडं जाणार, इकडं परत कापड म्हणून येणार आणि आम्हालाच विकला जाणार. कमी दरात का जास्त दरात? जास्त दरात. म्हणजे आमचाच जे काही साधन संपत्ती होती ती सगळी घेऊन गेली तिकडं. त्याला मी म्हणतो इत्त गिळलं.
आता तो ताजमहाल फक्त उचलता आला नाही म्हणून ठेवला, म्हणून तो राहिलाय अजून भारतामध्ये. महामानव क्रांतिकारक स्वाभिमानानं जाग झालं, स्वातंत्र्यासाठी लढू लागलं, 47 ला इंग्रज पळालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं. कधी बरं मिळालं हे स्वातंत्र्य? 1947 ला. तू 1947 म्हणतोय, त्याच्याबद्दल मला जरा चांगलं वाटतंय. बर, कारण आजूबाजूला बरं तुला पद्मश्री वगैरे काही दिलाय का कोणी? नाही, अजून तरी नाही. अजून तरी नाही, आणि तो मिळावा. तुझ्या क्षेत्रामध्ये तू चांगलं काम करावं आणि ते मिळावा. पण लक्षात घे, जिला आम्ही पद्मश्री दिला ती कंगना राणावत म्हणते की खरं स्वातंत्र्य 1947 ला मिळालं नाही, तर खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळालं. लक्षात घेऊयात की या स्वातंत्र्य ही भीक म्हणून मिळालेली गोष्ट नाही. ती थेटपणे म्हणाली की हे स्वातंत्र्य भीक म्हणून दिलंय. आणि हे असं म्हणणं म्हणजे या देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सगळ्यांचा, देशातील आजच्या घडीला राहणाऱ्या सगळ्यांचा देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान. मी थेटपणे या पॉडकास्ट मधून सुद्धा त्या कंगना राणावतचा निषेध करतो. परत लक्षात घे की कुठल्या पातळीवर हे येतंय. स्वातंत्र्य मिळालं पण जगतोय का? म्हणजे या देशामध्ये कोणी काय खायचं, कोणी काय लिहायचं, कोणी कसले कपडे घालायचे, कोणी कोणते चित्रपट काढायचे, जगताय स्वातंत्र्य? म्हणत असू हो तर आम्ही स्वातंत्र्याची 75 साजरी केली आणि त्याच वेळेला झेंडे लावले वेगवेगळ्या घरामध्ये, दारात झेंडे लावले 3-3 दिवस. त्याच्या आठवडाभर आधी इंद्र मेघवाल नावाचा राजस्थान मधला मुलगा मुख्याध्यापकांच्या माठातलं पाणी प्यालं म्हणून मुख्याध्यापकांनी त्याला इतका मारला की त्यात त्याचा जीव गेला. लक्षात घेऊयात, पाणी पिण्याचं स्वातंत्र्य ते सुद्धा जगता येत नाही. या देशात त्याच राजस्थानमध्ये फक्त मिशा वाढवल्या म्हणून ठेचून मारलं गेलंय. लग्नाची वरात घोड्यावरनं काढली म्हणून ठेचून मारलं गेलं. अखलाक नावाच्या माणसाला कुठल्या प्रकारचं मटण खातोय हे न तपासता मारलं गेलं. याच महाराष्ट्रात स्वतःच्या जातीतच बहिणीनं प्रेम विवाह केला, जातीतच स्वतःच्या, म्हणून कापून काढलं गेलं. कुठे आहे जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य? म्हणून मी म्हणतो आम्ही स्वातंत्र्य जगलं नाही कारण आम्हाला संविधान समजलं नाही. आणि अशा पद्धतीनं जे भारुडाचा जो हे आहे, भारुडाची जी पद्धत आहे, भारुडाचा जो संवाद आहे, तो संवाद स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांना पुढे घेऊन जातो आणि लोकांच्या सोबत बोलत राहतो. हा संविधानाचा विचार या सोप्या भाषेमध्ये यायला पाहिजे. त्या सोप्या भाषेमध्ये ते बोललं गेलं पाहिजे. आणि माझे अनुभव असे आहेत यातले की लोकांच्या सोबत आपण ज्या वेळेला हे बोलायला जातोय त्यावेळेला लोक हे समजून घेतात, त्याच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न करतात. तर मंडळी, आपण आता बघितलं की आपला राजवैभव फक्त संविधान संवादकच नाहीये, तर तो उत्कृष्ट भारुड सुद्धा लिहू शकतो. आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तो त्याचं काम चालू आहे, तो फिरत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो संविधान संवादक तयार करण्याचं काम करतोय. म्हणजे तो फक्त एकटाच नाहीये. आता तो हळूहळू प्रत्येक शहरामध्ये संविधान संवादक तयार करून संविधानाची जनजागृती करतोय. मग आता राजवैभव, हे काम करत असताना तू वेगवेगळ्या ठिकाणी जातोस, वेगवेगळ्या लोकांना भेटतोस. प्रत्येकाचीच विचारसरणी एकसारखी असेल असं नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. मग तुला हे सगळं काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जातोस त्यावेळी काय अनुभव आलेत? खूप वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. मी म्हणजे मला सांगायला खूप चांगलं वाटेल की मी मागे कविता लिहिली होती सांगावं नावाची. की आमचे पूर्वज असायचे, ते पूर्वज आधी सांगावं पोचवायचं काम करायचे, वगैरे असायचे. ते सांगावं पोचवायचे म्हणजे कोणतरी गेलं की ते सांगायचे, जायचे, चालत जायचे, परत यायचे. आणि त्या सांगावाच्या बदल्यात काय मिळायचं? त्या बदल्यात वरून वाढलेलं घोटभर पाणी मिळायचं, 4 आणे मिळायचे किंवा शिळी भाकरीचा तुकडा मिळायचा. हे सगळं अपमानाचं होतं हे सांगावं पोचवण्याचं काम. आज मी सांगावं पोचवतोय संविधानाचा. आज मी सांगावं पोचवतोय या संविधानातील मूल्य असणाऱ्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता यांचा. आणि संविधानाचा विचार इतका ताकदीचा आहे की तो आधीच्या सांगावा जसा अपमान देत होता, त्या आताचा सांगावा सन्मान देतो.
ह्या ज्या वेळेला सांगायला आम्ही जातोय तो सांगावा प्रेमाचा आहे. आणि मग मला खूप चांगले अनुभव येतात की महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात आज मी फक्त गेल्यानंतर तिथं मला पिकअप करायला लोक आली नाहीत असं कधी होत नाही. लोकांना आज महाराष्ट्रात म्हणजे मला विचारतात तू राहतोस कुठं, मी माझ्या घरामध्ये शेवटी कधी राहिलोय, कुठल्या दिवशी राहिलोय हे मला पण आठवत नाही, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळी घरं ही माझी घरं आहेत स्वतःची, असं मला आणि माझ्या संवादकांना सगळ्यांनाच वाटतं. हे चांगले अनुभव लोकांच्या सोबत एक संवाद साधल्यामुळं, लोकांच्या सोबत बोलल्यामुळं आणि लोकांच्या सोबत एक वेगळं नातं संविधान संवादक म्हणून तयार झाल्यामुळं आहे. ह्यातनं संवादातनं फरक काय पडतोय, मी जाणीवपूर्वक लोकांच्या घरी ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्यांच्या मुलांच्या सोबत बोलतो, त्या मुलांच्या तोंडी ही संविधानाची भाषा येते, त्यांच्या घरामध्ये ही संविधानाची भाषा यायला लागते. या संविधानाची ताकद अशी आहे की मी एकदा अचानकपणे म्हणजे आता बघा मग काही अनुभव असे पण आहेत, काही गोष्टी अशा पण आहेत की जिथं आपल्यालाच विचार करावा लागतो. म्हणजे मी एकदा थेटपणे एका पालावर गेलो होतो अचानकच, तिथल्या वाड्यांच्या मध्ये पालावर गेलो होतो आणि अचानकच तिथल्या मुलांना गोळा केला आणि तिथं बोलायला लागलो संविधानावर. आणि माझं नेहमीचं वाक्य असं होतं की तुमच्या घराच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका दर्शनी भागात असायला पाहिजे. आणि असं म्हणायचो मी, नेहमीचं वाक्य. त्याही ठिकाणी त्या मुलांच्या सोबत बोलताना गप्पा मारताना असं म्हटलं की तुमच्या घराच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका असायला पाहिजे. त्यावेळेला तो पटकन एक मुलगा म्हटला, दादा आमच्या घराला भिंतीच नाहीत. अरे मी त्यावेळेला एकदम शांत झालो आणि मला पुढे काय बोलायचं असं कळलं नाही. परत त्या मुलांच्या सोबत त्यावेळेला अजून हितकूच गाजायला लागलो, बोलायला लागलो. त्यावेळेला ते मला म्हटले की आम्हाला शाळेतनं बाहेर काढलं जातं. बरं, तर का? तर आमचे कपडे व्यवस्थित नाही, नाकाला शिंपूड असतो आणि मॅडम आम्हाला घेत नाहीत. त्या पोरांना गोळा करून तिथं संविधानाचं 21 क कलम पाठ करून घेतलं. ते कलम असं सांगतं वयाच्या 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, तो मूलभूत अधिकार असेल. ही पोरं गेली शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी आणि 21 कलमचं कलम सांगून आलीत. मॅडमनी सांगितलं की तुम्ही कसे पण असलात तरी उद्यापासून शाळेत यायला पाहिजे. अरे हे लक्षात घेऊयात. फक्त एका कलमामध्ये इतकी ताकद असेल, एका आर्टिकलमध्ये इतकी ताकद असेल तर अजून 395 आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला लागलो तर सगळं बदलणार आहे. माझे आलेले अनुभव इतके वेगवेगळे चांगले आहेत की त्यातून सकारात्मक वेगळ्या पद्धतीने घडलेलंच आहे. पण काही ठिकाणी मला वाटत होतं की तुम्हाला विरोध होईल. म्हणजे अगदीच सांगतो तुला, एका कॉलेजवर गेलो, कॉलेजचं नाव घेत नाही आता, त्या कॉलेजवर गेलो, बोलायला लागलो. बोलता बोलता मुली ऐकत बसल्या होत्या व्यवस्थित, मुलांच्या मध्ये जरा चुळबुळ होती. एका मुलानं मोबाईल काढला आणि तिथं टाईप केलं काहीतरी. मला कळलं, तो बाहेर मेसेज टाकला. बाहेरनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आत आले. त्यांनी गमचे घातले होते भगव्या रंगाचे, आत एकदम आले. आणि त्यावेळेचा माझा बोलण्याचा मुद्दा होता तो सामाजिक न्यायाचा होता. आणि ते बोलत असताना ते आल्यानंतर मी म्हटलं या बसा बसा, आणि ते बसले. बसल्यानंतर मी सामाजिक न्यायाचा मुद्दा स्किप केला आणि परत धर्मावर आलो. मी त्या मुलांना विचारला प्रश्न की राम आमच्या सगळ्यांचंच प्रेमाचं प्रतीक आहे. ज्या रामानं वडिलांच्या आईवडिलांच्या इच्छेखातर, त्यांची सूचना म्हणून, त्यांचा आदेश म्हणून वनवास 14 वर्ष गेला आणि त्याच्या पाठीमागे त्याचा भाऊ पण गेला. मुलं आई वडिलांची तर ती गेलीत आणि ते प्रेमाचं होतं. आमचे आजोबा पंजोबा ज्या वेळेला एकमेकांना भेटायचे त्यावेळेला राम राम म्हणायचे. मला सांग, एक माणूस दुसऱ्या माणसाला मोठ्या खणखणीत आवाजात, द्वेषानं, रागानं राम राम म्हटलाय असं आतापर्यंत कधी ऐकलंस? कधीच नाही. त्या रामराम मध्ये गोडवा होता, प्रेम होता, एकमेकांना जोडण्याची गोष्ट होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये, अगदीच या 4-5 महिन्यांमध्ये अधिक जास्त प्रमाणात एक माणूस दुसऱ्या माणसाशी प्रेमानं जय श्रीराम म्हटलाय असं ऐकलेस का? तो जयश्री म्हणण्याचा टोन काय आहे? तो टोन द्वेषाचा आहे, तो प्रेमाचा नाहीये. राम जर प्रेमाचं प्रतीक असेल, राम जर आपुलकीचं प्रतीक वाटत असेल, राम जर देव असेल, देवाची
देव म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असू, तर जय श्रीरामचा नारा देत या देशात मॉब लिंचिंग होतंय कसं काय? तोडण्याची भाषा कशी काय केली जाते? ती जोडण्याची गोष्ट आहे ना. भाषा पाहिजे. हे ज्या वेळेला त्या मुलांना प्रश्न विचारत होतो, त्या मुलांनी, ते खरं तर ती संघटनेचे का हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते, ते थेट म्हणाले की नाही आमचं काहीतरी चुकतंय. आणि नंतर मी सगळ्यात कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यात शेवटी एक प्रश्न विचारला की आम्हाला या सार्वभौम समाजामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा भारत घडवायचा आहे, या भारत घडवण्याच्या कामामध्ये आपल्या बिके कोण कोण येतील? ते पहिला हात होता तो गमछा घातलेल्या पोराचा. हे लक्षात घेऊयात की संवादामध्ये ही ताकद आहे की जो विरोधी विचारसरणीचा आहे. आता त्या पोरांचं काही चूक नाही असं मला वाटतंय. त्यांच्या गळ्यात गमछे घातले गेलेले असतात आणि सांगितलं जात नाही, त्यांना धर्माची नशा चढवली जाते, खरं काय सांगितलं जात नाही आणि खरं काय न पोचल्यामुळं तेही त्या भ्रमात असतं. आता आपल्याला लक्षात आहे, आपल्याला असं वाटतंय की लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे, संविधानाबद्दल बोलायला पाहिजे. याचे इम्पॅक्ट खूप चांगले आहेत. म्हणजे अगदीच बघा, आम्ही फक्त प्रचार म्हणत नाही, प्रचार प्रसाराचं फक्त काम करत नाही. आम्हाला वाटतं की ते काम केलंच पाहिजे. त्यासोबतच जिथं कुठं संविधानाच्या विरोधात काही होतंय तिथे इथं पोहोचलं पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे. 22 जानेवारीला देशभरामध्ये राम मंदिरचा सोहळा झाला, खूप चांगली गोष्ट घडली, राम मंदिर बनलं. पण त्याच वेळेला शाळेमध्ये प्रभात फेऱ्या काढण्याचं काम केलं करण्याचं प्लॅनिंग पण होतं काही ठिकाणी. माझ्याजवळ ज्यावेळेला पत्रकं पोहोचली शिक्षणाधिकाऱ्यांची, त्यांना फोन केला, 10 मिनिटं कन्व्हिन्स केलं आणि 10 मिनिटांनंतर त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दुसरं लेटर काढलं, शाळेत कुठलाही कार्यक्रम असा घ्यायचा नाही. ही संविधानाची ताकद आहे. एका शिक्षकांनी असा त्याच दरम्यान धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये मी बोलतोय, त्या दरम्यान एका ठिकाणी असं केलं, प्रभात फेरी काढली, त्याचा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला. त्या शिक्षकांना फोन केला आणि त्या शिक्षकांना विचारलं काय केलं, तर हे काम केलं, गावच्या लोकांची इच्छा होती. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, काम करूयात, उद्या आपण शाळेमध्ये नमाज पठणचा कार्यक्रम घेऊयात, मरगुबाईची यात्रा काढूयात, थोडोबाची जत्रा असते ती करूयात. ते म्हटले नाही चालणार. का नाही चालणार? मग नंतर ते म्हटले की नाही माझ्याकडनं. मग धर्मनिरपेक्षतेचं तत्व समजून सांगितल्यानंतर कुठलंच चालणार नाही हे समजावून सांगितल्यानंतर ते म्हटले की आमची चूक झाली, मी माफी मागतो तुमची. मी त्यांना म्हटलं माझी माफी मागू नका. तुम्ही ज्या मुलांसाठी तुम्हाला पगार मिळतोय, ज्या मुलांसाठी शिकवण्यासाठी तुम्ही शाळेत आहात, त्या मुलांना गोळा करा. शनिवारची शाळेतनं घरात गेलेली पोरं सगळी त्या शिक्षकांनी गोळा केली आणि त्या पोरांना त्यांची माफी मागितली की आज आपण शाळेमध्ये जे काही केलं ते चुकीचं होतं आणि यापुढे आमच्या शाळेमध्ये तसं काही घडणार नाही, धर्मनिरपेक्ष तत्वांना आमची शाळा चालू राहील. हे लक्षात घे. त्या शिक्षकांची मला त्यामध्ये चूक दिसत नाही, कारण त्यांच्यापर्यंत हे पोचलंय कधी? पोचलेलं नाही. मग आपल्या सगळ्यांचं काम असं आहे की आपण ह्या संविधानाचा संवाद, संविधानाची भाषा सोपी बनवत लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. सोपी म्हणजे या संविधानामध्ये असणारं पहिली गोष्ट की आम्ही कोण आहोत हे सांगणारे शब्द म्हणजे आम्ही भारताचे लोक. त्याच्या पुढचं की या देशाला कसं घडवायचं आहे, तर या देशाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवायचं आहे. तो देश घडवण्याची प्रक्रिया. आणि या देशातल्या लोकांना मिळणार आहे काय, तर या देशातल्या लोकांना मिळणार स्वातंत्र्य, मिळणार न्याय, मिळणार आणि त्यासोबतच या देशामध्ये समानता मिळणार, समतेची भूमिका मिळणार. आणि आपण देशानं काय द्यायचं आहे, देशातल्या लोकांनी काय द्यायचं आहे, तर देशातल्या लोकांनी बंधुतेचं मूल्यानं एकमेकांच्या सोबत प्रेमानं वागायचं आहे. हे सगळे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हा आपल्या सगळ्यांचा जगण्याचा भाग बनवत. आणि संविधान ज्या वेळेला जगण्याचा भाग बनेल त्यावेळेला स्वतःचं आयुष्य सुखी होतच, ते अधिक प्रकरपणे अधिक चांगल्या पद्धतीने जगायला मिळेलच, पण यासोबतच आपण देशाचं भवितव्य अधिक चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो. तर राजभाऊ, आता तू जसं म्हणालास की सोप्या भाषेमध्ये आपण लोकांपर्यंत संविधान संवादामार्फत आपण पोहोचवतोय, तर मग प्रत्येकाची ही जबाबदारी नाही का की आपण पण हे समजून घेतलं पाहिजे की कोणीतरी येतंय मग आम्हाला सांगतंय, त्यापेक्षा आपण स्वतःच ते जाणून घेण्याची उत्सुकता आजकालच्या तरुण मुलांमध्ये का नाहीये? आणि मग ती जर उत्सुकता निर्माण करायची असेल किंवा ही जर जाणीव त्यांच्यात निर्माण करायची असेल
किंवा ती स्वतः निर्माण व्हावी असं जर तुला वाटत असेल त्या तरुणांच्या मध्ये, तर तू या तरुणांना काय सांगशील? देशातली लोकशाही बळकट बनवायची असेल, ती लोकांचीच राहावी असं बनवायचं असेल, अशी घडवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे प्रश्न विचारणारे लोक पाहिजे. प्रश्न कोण विचारू शकतं? ज्याच्याजवळ नैतिक बळ असतं असा माणूस प्रश्न विचारू शकतो. आणि ते नैतिक बळ येतो कुठून? ते येतं मूल्यांच्या आतमधून. म्हणजेच देशातली लोकशाही टिकवायची असेल, ती बळकट बनवायची असेल, तर आम्हाला मूल्यव्यवस्था समजून घ्यावी लागेल, ते म्हणजे संविधान समजून घ्यावे लागेल. आणि आपल्या तरुणाईनं हे अधिक प्रमाणात समजून घेऊ लागलो तर आपण निडरपणे निर्भयतेनं प्रश्न विचारू शकतो. बरोबर. या संविधानाची ताकद अशी आहे की लाख नव्हे 10 लाख लोक जरी मूल्यांच्या विरोधातली काम करणारी आपल्या समोर उभे असतील तर त्याला एकट्यानं भिडण्याची ताकद भारताचं संविधान देतं. ही ताकद आपण ओळखायला पाहिजे. आणि म्हणजे बघ की पुस्तकात शिकतात मुलं, आर्टिकल 41 मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्ट लिहिलंय. पण दुसऱ्या बाजूला तो शिकतो तिथं आणि स्वतः बेरोजगार असतो. हो बरोबर. म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं हेच आम्हाला कळलेलं नाहीये. तरुणांना हे समजून घ्यायला पाहिजे की आम्ही निर्भयतेनं हे काम करू. आणि आता लक्षात घे, सध्याच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षात संविधानाची अंमलबजावणी तर दूरच, पण संविधानाचं असलेल्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा फाटा पाडणं सुरू आहे. म्हणजे आपण आता सगळ्या आंबेडकरवादी तरुणांना मी असा मेसेज पण म्हणणार नाही, मी तरुणांना माझं आव्हान असेल हे की मला एक सांग की तुझ्या गावामध्ये बाबासाहेबांचा पुतळा एका ठिकाणी आहे. त्या पुतळ्यावर कोणतरी रंग फासला, हिरवा, भगवा, पिवळा, काळा, कुठला पण, तर काय झाली? विटंबना झाली. आपण लगेच मोर्चा काढतो, आंदोलन काढतो, बरोबर. त्याच गावांमध्ये जर एखादी शाळा बंद पडत असेल तर आता एका ठिकाणी शाळा बंद पडायला लागल्या, एका ठिकाणी पुतळ्याचं विटंबना व्हायला लागल्या. आम्ही आंबेडकरवादी म्हणून कोणता प्रश्न हातात घेऊन आंदोलन करू? कुठला? विटंबनेचा घेतो. म्हणजे बघ, एका बाजूला पुतळ्याची विटंबना व्हायला लागली आणि एका बाजूला शाळा बंद पडायला लागल्या. लक्षात घे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हटलं जातं. आता मग ज्ञानाचं प्रतीक म्हटलेल्या बाबासाहेबांचा आदरांजली व्यक्त करताना किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाताना आम्ही त्यांच्या विचाराची आंदोलन करतोय का, हा प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. म्हणजे बघ, खरा आंबेडकरवादी या दोन्हीपैकी कोणता प्रश्न निवडेल? कारण सिम्बॉल ऑफ नॉलेज जर बाबासाहेबांना म्हटलं जात असेल आणि न्याय मिळण्याची जागा जर शाळा असेल तर जिवंत आंबेडकर बंद करण्याची, जिवंत आंबेडकर घडण्याची प्रक्रियाच बंद करण्याचं काम सरकार करायला लागले, शाळा बंद पाडून. आणि आम्ही कशात अडकलोय? पुतळ्याच्या आंदोलनामध्ये. तिथं तरी प्रखरपणे जायलाच हवं, पण महाराष्ट्रातल्या 20,000 शाळा सरकार बंद करायला लागलंय. आम्ही थेट आंबेडकरवादी म्हणून आमचा सगळा नारा असा असला पाहिजे, 20,000 नाही, एक पण शाळा बंद होऊ देणार नाही. 5,000 शाळा दत्तक दिल्या जात आहेत. सरकारची जबाबदारी आहे शाळा पुढे घेऊन जाणं, शाळा चालवणं, ही जबाबदारी झटकून टाकायला लागलंय. आंबेडकरवादी म्हणून आपण यावरती उतरलं पाहिजे. आणि हे उतरत असताना आमच्याकडं शस्त्र आणि शास्त्र कुठलं असेल तर ते संविधान असलं पाहिजे. नक्कीच हा विचार घेऊन आपण तरुणाईनं संविधानाचा जागर करूयात एका बाजूला, पण त्याचा प्रचार प्रसार अंगीकार करत असताना अंमलबजावणी होते कुठं होत नाही, तिथं विधायक हस्तक्षेप करायला पाहिजे. आणि हे सगळं संवादानं शक्य आहे. नक्कीच राजवैभव, की आपण पुढे जाऊन यावरती वेगवेगळ्या ठिकाणी संवाद करूच. तुझं काम तर चालूच आहे आणि भविष्यामध्ये तुझ्या या कामासाठी आमच्या दस्तावेज मीडियाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मंडळी, आज आपण राजवैभव सोबत जो संवाद साधलेला आहे त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि पुन्हा एकदा आपण नवीन एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये, नवीन एखाद्या पॉडकास्टमध्ये पुन्हा परत भेटूयात. आणि आज आम्हाला आणि राजवैभवला सुद्धा रजा द्या. धन्यवाद. जय भीम.